सुप्रभात मंडळी. आज एक छानशी पोस्ट वाचून दाखवतीये. गोष्ट आहे नामदेव पायरीवरील करोडपतीचा बाप. नामदेव पायरीवरील करोडपतीचा बाप. सुरू करते. पुण्यातील एका अत्यंत नामांकित आणि कोट्यावधींच्या IT कंपनीचा तरुण मालक असलेला सिद्धार्थ आज त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाच्या शिखरावर होता. नुकताच त्याच्या कंपनीला एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाला होता. याच यशाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी तो आपल्या आलिशान गाडीतून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला होता. सिद्धार्थच्या सोबत त्याचे 2 अंगरक्षक आणि कंपनीचे काही अधिकारी होते. पंढरपूरच्या मंदिरात त्याला खास VIP दर्शन मिळणार होतं. सिद्धार्थचे वडील माधवराव हे एक अत्यंत साधे आणि धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सिद्धार्थला सांगितलं होतं की ते 1 महिन्यासाठी काही मित्रांसोबत तीर्थयात्रेला जात आहेत. सिद्धार्थने त्यांच्यासाठी विमानाचं तिकीट आणि 5 स्टार हॉटेल बुक करण्याची तयारी दाखवली होती, पण माधवरावांनी हसून नकार दिला होता आणि ते एका साध्या ST बसने निघून गेले होते. मंदिरात विठ्ठलाचं शांतपणे दर्शन घेऊन सिद्धार्थ समाधानाने बाहेर आला. नामदेव पायरीच्या जवळून बाहेर पडताना तिथे नेहमीप्रमाणे भाविकांची आणि काही भिकाऱ्यांची मोठी गर्दी होती. सिद्धार्थचे अधिकारी त्याला गर्दीतून वाट काढून गाडीकडे नेत होते. अचानक सिद्धार्थची नजर पायऱ्यांच्या एका कोपऱ्यात बसलेल्या एका वृद्ध माणसावर पडली. त्या माणसाच्या अंगावर अत्यंत जुने आणि मळके कपडे होते. डोक्यावरचे केस विस्कटलेले होते, दाढी वाढलेली होती आणि समोर एक लहानसं रिकामं ताट ठेवलं होतं. तो माणूस मान खाली घालून शांतपणे हरिनामाचा जप करत होता. त्या माणसाला पाहताच सिद्धार्थच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा अक्षरशः थरकाप उडाला. तो चेहरा, ती बसण्याची पद्धत त्याच्यासाठी अजिबात अनोळखी नव्हती. सिद्धार्थने आपले अधिकारी आणि अंगरक्षकांना तिथेच थांबण्याचा सल्ला दिला, तसा इशारा केला आणि तो गर्दीतून वाट काढत वेड्यासारखा त्या म्हाताऱ्या माणसाकडे धावला. जवळ जाऊन पाहतो तर त्याचा संशय खरा ठरला. ते दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे स्वतःचे वडील माधवराव होते. ज्या माणसाचा मुलगा कोट्यावधी रुपयांचा साम्राज्याचा मालक होता, तो बाप आज मंदिराच्या पायऱ्यांवर एका भिकाऱ्यासारख्या अवस्थेत बसला होता. सिद्धार्थचे डोळे भरून आले. तो तिथेच त्या धुळीने माखलेल्या पायरीवर गुडघे टेकून बसला. त्यानं थरथरत्या हातांनी माधवरावांचा हात पकडला. माधवरावांनी दचकून वर पाहिलं आणि आपल्या मुलाला समोर पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत आणि समाधानी हास्य उमटलं. सिद्धार्थ रडवेल्या आवाजात म्हणाला, बाबा, हे काय? तुम्ही इथे या अवस्थेत काय करत आहात? तुम्ही तर म्हणाला होतात की तीर्थयात्रेला जात आहे. तुमच्याकडे पैशांची काही कमी आहे का? जर माझ्या ओळखीच्या कोणी तुम्हाला इथे या अवस्थेत पाहिलं तर लोक काय म्हणतील? एवढ्या मोठ्या करोडपती मुलाचा बाप रस्त्यावर बसून भीक मागतोय. माधवरावांनी अत्यंत प्रेमानं सिद्धार्थच्या डोक्यावरून हात फिरवला. ते शांतपणे म्हणाले, बाळा, शांत हो. लोक काय म्हणतील याचा विचार तू करू नकोस. मी इथे कोणाकडेही भीक मागत नाही किंवा पैशासाठी बसलो नाही. मी माझ्या एका संकल्पाची पूर्तता करत आहे. सिद्धार्थला काहीच समजलं नव्हतं. त्यानं विचारलं, कसला संकल्प बाबा? आणि त्यासाठी अशी भिकाऱ्यासारखी अवस्था करून घेण्याची काय गरज होती? माधवरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि भूतकाळातील एक सत्य सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, सिद्धार्थ, 8 वर्षांपूर्वीची ती रात्र आठवते, जेव्हा तुझा एक भयंकर अपघात झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझ्या वाचण्याची कोणतीही शक्यता नाही. तू कोमात होतास. माझ्याकडे तुला वाचवण्यासाठी सगळी संपत्ती होती, पण पैसा तिथे काहीच काम करत नव्हता. त्या रात्री मी याच नामदेव पायरीवर येऊन डोकं टेकलं होतं. मी माझ्या पांडुरंगाला साकडं घातलं होतं की माझ्या मुलाला जीवदान दे.
मी त्याला शब्द दिला होता की ज्या दिवशी माझा मुलगा पूर्णपणे बरा होईल आणि स्वतःच्या पायावर उभा राहून यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचेल, तेव्हा मी माझा सर्व अहंकार, माझी श्रीमंती आणि माझा मानपान बाजूला ठेवून सलग 21 दिवस याच नामदेव पायरीवर एक सामान्य भिकारी बनून बसेन. लोकांच्या पायाची धूळ माझ्या अंगावर पडू देईन, जेणेकरून मला कायम आठवण राहील की ईश्वरासमोर माणसाच्या पैशाची आणि अहंकाराची काहीच किंमत नसते. ते ऐकून सिद्धार्थच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं की आज तो जो काही आहे, जे यश उपभोगत आहे, ते त्याच्या हुशारीमुळे नाही, तर त्याच्या वडिलांनी देवाकडे घातलेल्या साकड्यामुळे आणि केलेल्या त्यागामुळे आहे. आज तो 21 दिवसांचा शेवटचा दिवस होता. तिथे उभे असलेले सिद्धार्थचे अधिकारी आणि आजूबाजूचे लोक हे सर्व दृश्य आश्चर्याने पाहत होते. त्यांना वाटलं की आता हा श्रीमंत मुलगा आपल्या वडिलांना जबरदस्तीने उठवेल, त्यांना गाडीत बसायला लावेल आणि आपली इज्जत वाचवण्यासाठी तिथून पळ काढेल. पण पुढे जे घडलं ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. सिद्धार्थने एक क्षणही विचार केला नाही. त्याने अंगात घातलेला तो लाखो रुपयांचा डिझायनर कोट काढला आणि बाजूला ठेवला. हातातील महागडं घड्याळ आणि पायातले बूट काढून अधिकाऱ्यांच्या हातात दिले. त्यानंतर तो अत्यंत आदराने आपल्या वडिलांच्या शेजारी त्या धुळीने भरलेल्या पायरीवर मांडी घालून बसला. त्यानं आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आवाजात सांगितलं, तुम्ही लोक इथून जाऊ शकता. आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. जो बाप माझ्यासाठी आपला सर्व मानपान विसरून इथे बसू शकतो, त्या बापाच्या संकल्पात साथ देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आजचा शेवटचा दिवस मी माझ्या वडिलांसोबत याच पायरीवर बसून पूर्ण करणार आहे. मला जगाची कोणतीही पर्वा नाही. माधवरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली. मंदिराच्या पायऱ्यांवरून जाणारे हजारो वारकरी त्या बापलेकाला हात जोडून नमस्कार करत होते. संपत्तीने डोळे न दिपलेला आणि वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवणारा तो मुलगा खऱ्या अर्थानं श्रीमंत होता. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच विचार आला, मुलगा असावा तर असा. लेखक कोण आहे माहिती नाही मंडळी, पण खूप सुंदर पोस्ट आहे. खरंच असा मुलगा आणि असे वडील असणं खूप भाग्याचं. पटतंय ना तुम्हाला? मग माझ्या या पोस्टला लाईक करा, शेअर करा आणि माझा गप्पा गोष्टी ह्या चॅनेल सबस्क्राईबसुद्धा करा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते नेहमी, तर नक्की प्रतिक्रिया पाठवा. धन्यवाद. पुन्हा अशाच छानशा गोष्टींसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.